नमस्कार मंडळी, स्वागत आहे सारिकाज क्रिएशन्स मध्ये। आज मी बनवली आहे कोकणातील पारंपरिक आणि अतिशय चविष्ट असा नाश्त्याचा प्रकार आंबोळी। आंबोळी करण्यासाठी मी इथे 3 वाटी तांदूळ आणि ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने 1 वाटी उडदाची डाळ, अर्धा वाटी चण्याची डाळ आणि 1 चमचा मेथी छान स्वच्छ धुवून भिजत घातलं आहे काही तासांसाठी। काही तासानंतर भिजल्यानंतर हे सगळं जे आहे तांदूळ, डाळ आणि मेथी मिक्सर मध्ये छान वाटून घेतलं आणि हे सगळं एकत्रित मिक्स करून झाकून ठेवणार आहे। रात्रभर हे छान भिजल्यानंतर सकाळी याचं पीठ छान तयार होतं। सकाळी बघा हे पीठ छान फुलून आलेलं आहे। आंबोळीची खासियत म्हणजे ना ती नाश्ता किंवा दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात सुद्धा खाता येतात। चटणी किंवा गरमागरम काळ्या वाटाण्याच्या सांबारासोबत अजून अप्रतिम लागते आंबोळी। जेवढं पाहिजे तेवढी पीठ मी एका टोपात काढून घेतलं आणि त्याच्यात चवीनुसार मीठ ऍड केलं आणि छान हे बॅटर मिक्स करून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे। त्याच्यामुळे ना छान आपली ही आंबोळी मऊ आणि लुसलुशीत बनते। तवा छान तापवून घेतला, तेल ऍड केलं आणि हे बॅटर त्याच्यावर टाकून घेणार आहे। जसा डोसा बनवतो तसंच आपण 1 ते 2 राऊंड फिरून घ्यायचं, जास्त पातळ करायचं नाही। डोस्याप्रमाणे ही आंबोळी जी असते ती जाडसरच असते, त्यामुळे ही मऊ आणि लुसलुशीत होते। तांदूळ आणि डाळींच्या मिश्रणामुळे हा एक छान पोटभरीचा आणि पारंपरिक पदार्थ आहे। रात्रभर आंबवल्यामुळे पीठ हलकं होतं आणि त्यामुळे आंबोळी मऊ आणि छान जाळीदार होते। छान दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेणार आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कोकणातील ही पारंपरिक आंबोळी एकदा करून पहाच, मऊ, जाळीदार आणि इतकी चविष्ट की घरचे पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील। आता आपली ही आंबोळी छान तयार आहे। मी सर्व करणार आहे नारळाच्या चटणी बरोबर आणि मी बनवलं होतं काळा वाटाण्याचं सांबार। त्यासोबत होती अळूवडी आणि लोणच्याची फोड चवीसाठी, थोडासा कांदाही घेतलेला आहे। फ्रेंड्स, कसा काय वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची ही पारंपरिक रेसिपी ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात नवनवीन रेसिपी सह।